हा हळदीचा अनंत गुंगुर्डे या आमच्या शेतकरी मित्राचा प्लॉट आहे आणि प्लॉट तसा चांगला आहे, परंतु हा प्लॉट बराच पिवळा झालाय. आपण बघता की नुसताच पिवळा नाही, तर ही पानं करपत आहेत. ही पानं करपत आहेत. तर इथे स्प्रिंकलरनं पाणी चालू आहे, जर्मिनेशन चांगलं झालं आहे. परंतु इथे सुरुवातीला जे तणनाशक मारलं आहे यांनी ग्लायफोसेट आणि ऑक्सिफ्लोरोफेन याचं कॉम्बिनेशन या हळदीच्या बेडवर वापरलं आहे. हळदीचं जर्मिनेशन त्यावेळी जस्ट सुरू झालं होतं, कुठे कुठे कोंब येत होते. तर हे तणनाशक जास्त झाल्याचा हा परिणाम असावा, कारण तण मेला आहे. हे बघा, आता आतलंही तण मेलं आहे. हे सगळं तण नाही आहे, परंतु पानाला बरंच स्कॉर्चिंग आहे. याचा अर्थ असा की तणनाशकाचा थोडासा टॉक्सिक इफेक्ट इथे थोडाफार दिसून पडतो आहे. आता यातून बाहेर पडण्यासाठी याला जमिनीतून याची मुळी चांगली ऍक्टिव्हेट झाली पाहिजे, आणि मुळी ऍक्टिव्हेट होण्यासाठी या प्लॉटला किंवा अशा प्लॉटला जर आपण ह्युमिक ऍसिडचं ड्रेंचिंग केलं, त्यासाठी काय करावं लागेल? इथे ड्रीप नाही, त्यामुळं पंपानं ड्रेंचिंग करावं लागेल. तर एका पंपाला 40 मिली कुठलंही चांगलं ह्युमिक ऍसिड घ्या किंवा वसंत बायोटेकचं सुपर ह्युमिक गोल्ड घ्या. एका पंपाला 40 मिली, आणि 40 नंतर त्या पंपाचं नोझल काढून अशी धार टाकायची आहे. म्हणजे प्रत्येक झाडाजवळ थोडस जर ह्युमिक ऍसिडचं ड्रेंचिंग झालं तर ह्युमिक ऍसिडची बफरिंग ऍक्शन चांगली असते. रूट झोन चांगला ह्युमिक ऍसिड मुळे ऍक्टिव्हेट होईल, आणि हा तणनाशकाचा जो इफेक्ट याच्यावर झालेला आहे, हे जे स्कॉर्चिंग आहे, ही पानं तर दुरुस्त होणार नाहीत, परंतु नवीन येणारी पानं जी आहेत, तर रूट झोन ऍक्टिव्हेट झाल्यामुळं नवीन येणारी पानं चांगली येतील आणि हा प्लॉट हिरवा होण्यासाठी मदत होईल. यासोबतच याला फवारणीमध्ये चांगल्या मायक्रोन्यूट्रिनचा स्प्रे घ्यायचा. म्हणजे पंपाला 25 ग्रॅम तुम्हाला वसंत बायोटेकचं सुपर पॉवर घेता येईल, आणि सुपर पॉवर नसेल तर चिल मिक्स कॉम्बी घेता येईल, आणि या प्लॉटवर फवारणी करता येईल. हे दोन्ही उपाय जर केले, ड्रेंचिंग आणि फवारणी, तर हा प्लॉट तुमचा लवकर हिरवा होईल, किंवा असे प्लॉट लवकर हिरवे होतील. तर बंधूंनो, आपल्या हळदीची काळजी घ्या आणि हळदीचं चांगलं उत्पन्न घ्या. धन्यवाद.